नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. डेट अँड टाईम तुम्ही बघू शकता. आणि सध्या मी आहे BKCमध्ये. आत्ता जस्ट एक ट्रिप ड्रॉप केली आणि आपल्याला फेअर जो भेटला तो 31 किलोमीटरचे 592 रुपीज भेटले. ओलामध्ये ही ट्रिप होती. आणि आता आपण चालू करूया उबरला. उबरमध्ये काय दाखवते ते बघू. कारण आहे ना, मॉर्निंगला जेव्हा उबर चालू केलं होतं तेव्हा एवढा बेकार रेट होता की काय बोलावं उबरला. आता BKCमधून काय ट्रिप लागतील ते मला काय माहिती नाही. माझं गणित असं सांगतं मला की इथून निघून सायन्स साईडला गेलं तर बेटर राहील. बघू 5-10 मिनटं थांबून बघू. डॅश कॅम आहे ना माझा थोडा वाचतोय. मी लास्ट टाइम काहीतरी सेटिंग केली होती तर तो कंटिन्यू वाचतोय. त्याची सेटिंग करून घेतो. तेवढ्यात इथे जर ट्रिप भेटली तर ठीक आहे, अन्यथा सायन्स साईडला निघू. सिम्पल आहे. सॅटर्डे, संडे आणि मंडे 3 दिवस तर मी काय गाडी काढली नव्हती, कारण खूप जास्त पाऊस होतं. असे भयानक न्यूज येत होते की माझी हिंमत नाही झाली गाडी काढायची. आणि काल मंडे होतं. काल मंडे असून पण बोलतात ना की डिमांड खूप जास्त कमी होतं, म्हणजे सुट्टी वगैरे डिक्लेअर केल्यात पावसामुळे. आता पाऊस तर पडत नाही सध्या ह्या साईडला, पण सर्ज जो आहे तो खूप लाईट आहे, म्हणजे एक प्रकारे नाहीच आहेत. आता मी उबर सकाळी लॉग इन केल्या चेक नाही केलं की सर्च व्यवस्थित आहे का नाही. कारण ओला जसा चालू केला तसा लगेच मला 2 ते 3 मिनिटांनी लगेच ह्या साईडची ट्रिप लागली. तर जागा चेंज करतोय मी, डायरेक्ट सायन्स सर्कललाच जातोय. आणि बघू आजचं नियोजन कसं काय आहे. मला कुठे डाऊटफुल वाटलं की बाबा आज नाही होते तर मग डायरेक्ट मग घरीच जाणार. मग कारण अर्थ नाही आहे काय विनाकारण इकडे तिकडे पडून. वेळ होतोय 10 वाजून 56 मिनटं, म्हणजे ऑलमोस्ट 11 वाजलेत. आणि 1200 रुपयाचं काम झालेलं आहे आतापर्यंत. रॅपिडोवरती 2 ट्रिप कंप्लीट केल्यात मी आणि ओलावरती 1 ट्रिप कंप्लीट केली आहे. तर ही आहे रॅपिडोची ऑल हिस्ट्री. 16 किलोमीटरचे 328. आणि हे काय लागतंय, नाही रे, मला ॲटलिस्ट 300 वाली तरी दे, ॲटलिस्ट 300 वाली. हां, दुसरी जी ट्रिप होती ती होती ही. ह्याचे ते किलोमीटर पण दाखवत नाही आहेत. किती किलोमीटरची ते काय माहिती, ही विसरलो आता मी. हां, विक्रोळी वेस्ट ना. हां, ही जवळपास होती 16-17 किलोमीटरच्या आसपास. आणि अशा प्रकारे आपलं काम झालेलं आहे. डिमांड खूपच जास्त हे आहे, कमी आहे. आणि अशा लो डिमांडच्या याच्यामध्ये काम करणं थोडंसं मुश्किल होऊन जातं. कमल पार्क 3.4 किलोमीटरच्या अंतरावरती लांब आहे. उबरमध्ये एकही ट्रिप कंप्लीट झाली नाही आहे आज. हे बघा, टुडे 0 ट्रिप्स 0 पॉईंट्स. इन्सेंटिव्ह दिला आहे नावाला. टाईम बघा, सकाळी 7 ते रात्री 4 ते 4चा टाईम दिला आहे. सकाळचा नाही आहे हा. दुपारी 4 ते दुसऱ्या दिवशी सकाळचे 4, म्हणजे रात्रीचे 4. 7 ते 8मध्ये व्हॅलिडेशन आहेत. 9 ट्रिप कंप्लीट केल्यावर 300 रुपये. म्हणजे काय अर्थ आहे काय ट्रिपला? कारण ट्रिप लागतच नाही आहेत. गो सिडॅन, गो प्रायोरिटी, प्रीमियर, बिझनेस, कम्फर्ट, त्याला तर कोण विचारणार पण नाही, म्हणजे हे काउंट करणार पण नाही. मे बी, आय डोंट नो. पण सध्याची परिस्थिती सध्या अशीच आहे. विक्रोळीमध्ये आहे, पाऊस वगैरे काय नाही आहे. मला इथून एअरपोर्टची जरी बुकिंग भेटली ना याच्यामध्ये रॅपिडोमध्ये, तरी मी उचलून घेऊन जाईन. कारण मला उबरपेक्षा जास्त चान्सेस रॅपिडोमध्येच वाटतात की इथून ट्रिप भेटतील. 6 ट्रिप कंप्लीट केल्यावरती 350 रुपयाचं इन्सेंटिव्ह पण भेटेल. मला नाही माहिती 6 ट्रिप कंप्लीट होतील का नाही ते, पण ट्राय करू. आता मी आहे विक्रोळीमध्ये. जायचं कुठे काही समजत नाही आहे. जागा चेंज करून बघतो, लागली तर ठीक आहे, नाहीतर नाही.
काय करू शकत नाही. ओला, उबर, रॅपिडो तिन्ही ॲप चालू आहेत. भारत टॅक्सी पण चालू आहे. आता त्याच्यामध्ये जसं भेटेल तसं ठीक आहे. कमी रेटनी पण काम करायला तयार आहे, पण लागली तर पाहिजे. ट्रिपच लागत नाही तर करणार काय. ऑलरेडी आपण 6.5 किलोमीटर MT BKC मधून ते सायन्स सर्कलला ऑलरेडी गेलो. आईची हे बघा काय झालं, दाखवतो ना बा. मी आता जस्ट मगाशी वायपर मारला आणि एक हलवलं. यो परत ह्यानी शिशी केली. ते पण बोलते की बाबा जा इथून निघतो आता काय करू शकतो. ए बाबा, ऍक्सेप्टन्स रेट बाप रे 12 वरून 6 डायरेक्ट डबल खाली. तर बरेच लोक थांबलेले आहेत, जसे की ही वाली गाडी, नंतर ही फोर्डची डिझायर. जाणार कुठे मला ते समजत नाहीये. कहाँ पे जाऊ मैं. आणि जागा चेंज करून तरी कुठे जाणार. इथे ऑफिसेस वगैरे आहेत तसे, पण जायचं कुठे. 12 वाजून 32 मिनिटं वेळ होतोय आणि आता एक जस्ट मी रॅपिडोमध्ये ट्रिप कंप्लीट केली. ही होती ती ट्रिप, कुठे गेली. हां, 23 रुपये पर किलोमीटरच्या रेटनी आपण ही ट्रिप कंप्लीट केली आहे. चांगले देते पैसे रॅपिडो तसं बघायला गेलं तर. आणि हा सर्च फेअर पण होता, 29 रुपये सर्च फेअर. कस्टमर फेअर होता इतका. टोटल आपल्याला अर्निंग होती 411 रुपये. फक्त एवढंच आहेत की कंटिन्यू ट्रिप नाही भेटत आहेत, थांबावं लागतोय. ठीक आहे, थांबायचं तर आता काय, थांबू, नो इश्यू. आणि जी गाडी जी आतापर्यंत चालली आहे ती चालली आहे 1 मिनिट 92 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि ओलामध्ये आतापर्यंत 1101 रुपयाचं काम झालेलं आहे. म्हणजे जवळपास 1500 रुपयाचं काम केलेलं आहे आपण. आणि इथेच थांबलो आहे मी. अननेसेसरी इकडे तिकडे धावून काय उपयोग नाही आहे. एखादी लागली तर लागली, नाहीतर मग गप बसायचं. माझं तेच म्हणणं आहे की 4:30-5च्या आसपास आपण गप घरी गेलेलं बरं. म्हणजे जेवढे पण पैसे होतील तेवढे ठीक आहे. कारण माझा दुसरा एक मित्र आहे की त्याला लोकलमध्ये ट्रिप लागतात, पण मला लोकलमध्ये ट्रिप लागतच नाही आहेत. इथून आपण उबरचं चालू केलं ना, तर उबरमध्ये पण ट्रिप लागतील कदाचित, पण नाही, ते पण चान्सेस खूप कमी आहे, कारण ते सर्जच नाही आहे. हा खूप बेकार रेट देतो आहे, प्रॉब्लेम तो आहे. आणि ह्याच्यामध्ये अजूनपर्यंत पास ॲक्टिवेट झालेला नाही बघा. कम्प्लीटेड ट्रिप ॲक्टिवेट पास अजून ॲक्टिवेट केलाच नाही आहे मी. भावानो, खारघरमध्ये पोचलो. गाडीचे वायपर चेंज करून घ्यायचे होते, कारण आहे ना स्क्रॅच खूप जास्त येत होते. अंबरनाथ ईस्ट कल्याण 600. अंबरनाथ ईस्ट कल्याण. मी जाते मारायला अंबरनाथला. पहिले तुम्ही गाडी काढू दे कशी तरी. आज खरं सांगायला गेलं ना तर काम करायला मजा येत नाही आहे. मजा म्हणजे काय, मलाच वैताग आलाय की ट्रिपच लागत नाहीत. म्हणजे मी किती जागा चेंज करू. डिमांडच नाही तर मग सप्लाय देऊन काय फायदा. डिमांड कमी आणि सप्लाय जास्त. म्हणजे गाड्या रोडला जास्त दिसत आहेत पण डिमांडच नाही. आता ट्रिप तरी लागले तरी कोणाला जाणार त्या ट्रिप, असा वाला आहे विषय. तर मी जास्त विचार नाही करत आहे, जाऊ दे आता. मी घरी जाऊन आहे ना जेवून घेतो. आणि जेवून झाल्यानंतर मग भेटली तर ठीक आहे, नाहीतर मग डे एंड करायचं. एवढं चिंता नाही करायची. सगळेच दिवस सारखे नसतात. हां, गेल्या 3 दिवसापासून आपलं काही व्यवस्थित काय झालेलं तर नाही आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे की पूर्ण अख्खा महिनाच तसं जाणार आहे. तर भावानो, मी काय नंतर लॉग इन केलंच नाही. 1:30 वाजता आलो, जेवलो, डायरेक्ट झोपलो. तर आपला CNG गेला असेल 500 रुपयाचा, राऊंड फिगर पकडतोय. आणि आपला ओलाचं पासचे पैसे 87. तरी आपल्या हातामध्ये 7 तासामध्ये 1105 रुपये राहिलेत. सकाळी 6:15 वाजता घरातून निघालो होतो आणि मी 1:30 वाजता घरी पोचलो. तर ही होती आजची ओव्हरऑल अर्निंग. खूप कमी आहे, पण सिच्युएशनच तशी आहे, त्याला काही करू शकत नाही. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक,
शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की तुमचे दिवस कसे चाललेत. माझं तर तुम्ही बघतायच कसं चाललं आहे. तर तुमचे दिवस कसे चाललेत ते मला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे. सो बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर. भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.